तर जागतिक पातळीवरील पाण्याची टंचाई हा खूप महत्वाचा मुद्दा आहे। यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हे किती महत्वाचं आहे हे समजावून सांगण्यासाठी आपल्या कॉलेजमधील सेकंड इयरचे व फायनल इयर बीआरचे विद्यार्थी तसेच इंटेरियर डिझाईनचे विद्यार्थी यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचं ऍक्च्युअल प्रोसेसिंग कसं होते हे आपल्याला दाखवण्यासाठी मॉडेल तयार केलेलं आहे। तर या मॉडेलचे ऍक्च्युअल प्रोसेसिंग साक्षी सांगेल आपल्याला। Rainwater harvesting is a sustainable practice that captures, stores and utilizes rainwater for various purposes. So here is a simplified model of how this process works. पहिला rainwater capture केलं जातं through a catchment area. Then it is passed through various पाइप्स अँड चॅनल्स। मग इथे एक वॉल्व प्रोव्हाइड केली आहे आणि चेंबर ज्याच्याने जे डर्ट लीव्स हे फ्लश आउट केलं जातं पाणीसोबत। अँड देन अ कॉर्क इज प्रोव्हाइडेड टू डायव्हर्ट द न्यू वॉटर सायकल टू फिल्टरेशन टँक। मग पाणी फिल्टर केल्यानंतर स्टोरेज टँकमध्ये पाणी पास केलं जातं अँड आफ्टर द ओव्हरफ्लो ऑफ द स्टोरेज टँक द वॉटर इज पास्ड to borewell for the recharge of groundwater. Now from underwater tank पाणी overhead tank मध्ये ट्रान्सफर केलं जातं for various purposes like flushing toilets, washing cars, etc. So हा मॉडेल आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगची अवेअरनेस देण्यासाठी केलो आहोत। सो इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू अडॉप्ट सच प्रॅक्टिसेस अँड लुक फॉरवर्ड टू द सस्टेनिंग फ्युचर। थँक यू फॉर युअर अटेन्शन। लेट अस मेक एव्हरी ड्रॉप काउंट। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना आणि त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी अमृती वाटेकर मॅडमांनी आम्हाला इन्स्पायर केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। मॉडेल मेकिंगसाठी आर्किटेक्ट प्रणाली कुलकर्णी मॅडमांनी आम्हाला गायडन्स दिलं आणि त्याची जी प्रोसेस आहे त्यासाठी आम्हाला आर्किटेक्ट आकांक्षा चव्हाण मॅडमांनी गायडन्स दिलं, त्याबद्दल त्या दोघांचे मी मनापासून आभार मानतो। त्यानंतर ही योजना तुम्ही सर्वांनी आपल्या घरामध्ये राबवावी अशी एबीसी फॅमिलीकडून मी कळकळीची विनंती करतो।